अजित पवार भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत, पण भाजपमधल्याच आणि भाजपसोबत असलेल्या काही नेत्यांनी अजित पवारांनाच आव्हान द्यायला सुरुवात केली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे अजित पवारांची बारामतीतच अडचण करण्याचा प्रयत्न महायुतीच्या काही नेत्यांनी सुरू केला आहे। पाहूयात। ती विजय शिवतारे तर काय पोपटासारखा मिठू 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 बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो। अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही। हा देशातला एक मतदारसंघ आहे बारामती। हा काय कोणाचा सातबारा नाहीये। विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी, अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा। तू कसा निवडून येतो तो पाहतो, आता त्याचा बदला घेण्याची वेळ आहे। आता वेळ आली आहे बदला घेण्याची। अजित पवारांना सत्तेची मस्ती आहे। बारामती कुणाची जहागीर नाही। अजित पवारांनी शेतकऱ्यांची जमीन खाल्ली। जाहीर कार्यक्रमात विजय शिवतारेंनी युती धर्म तोडलाच, पण अजित पवारांवर सडकून टीका केली। अरे लोकसभा हा देशातला एक मतदारसंघ आहे बारामती। हा काय कोणाचा सातबारा नाहीये की सतत बारामतीतच 50 वर्ष खासदार पाहिजे, पुरंदरचा पाहिजे, भोरचा पाहिजे। काय म्हणून आम्ही यांना मतदान करायचं 5-5 वेळा, 10-10 वेळा? काय मिळालंय आम्हाला? आणि म्हणून तुम्हाला आम्हाला विचार करून चाललो, याच पालखी तळावर विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी, अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा। तू कसा निवडून येतो तो पाहतो, आता त्याचा बदला घेण्याची वेळ आहे। ज्या पद्धतीने अजित पवार वागतात, आता सुद्धा त्या कोल्हेनं बोलले बघतो मी आता तू कसा निवडून येतो ते, हे जे काय हा जो काय माज आहे ना, हा पैशांचा माज आहे, हा लूटचा माज आहे। मी पुन्हा एकदा सांगतो की अशा प्रवृत्ती वाढल्या सुद्धा नाही पाहिजेत। सततची सत्ता मिळते आम्हाला, आम्ही कसं वागलो काही झालं तरी आम्हाला लोक मतं देतात, हा भ्रम दूर झाला पाहिजे। लोकशाहीमध्ये लोकांना योग्य खासदार आमदार निवडण्याची संधी मिळाली पाहिजे, म्हणून मी दोघांच्या विरोधात। तुम्ही स्वतः उभं राहताय? मग मी स्वतः उभं राहतोय ना। आता मी पाठीमागे वगैरे काय बोलत नाही, स्ट्रेट फॉरवर्ड स्वतः उभं राहणार आणि त्याच्यामध्ये मी शक्यतो कोणताही बदल करणार नाही। परंतु ठीक आहे, मी आता मुंबईला निघालेलो आहे, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सगळ्यांशी निश्चितपणे ते मला बोलवलं तर चर्चा करेल मी। की बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातील ज्या 543 मतदारसंघ आहे त्यातला एक मतदारसंघ आहे। तो कोणाच्या नावावर सातबारा लिहिलेला नाही एका व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या। जवळजवळ 5,80,000 मतं या लोकसभा मतदारसंघात पूर्ण पवार विरोधी आहेत, अँटी पवार। आता त्यांना काय दोन्ही पवारच आहेत, हा किंवा हा, ते संभ्रमात पडलेत, आम्हाला दोघेही नको। बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार आहेत। पण अजित पवारांना हे आव्हान सोपं नाहीये, कारण महायुतीतल्याच 2 मोठ्या नेत्यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले आहेत। त्यातले एक आहेत पुरंदरचे विजय शिवतारे, तर दुसरे आहेत इंदापूरचे हर्षवर्धन पाटील। काहीच दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची तक्रार थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती। इंदापूरमधील मित्रपक्षांचे काही पदाधिकारी राजकीय मेळावे आणि सभांमधून माझ्यावरती अतिशय खालच्या पातळीवर एकेरी आणि शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करतायत। त्याचबरोबर तालुक्यात फिरू न देण्याची धमकी देत आहेत। त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटते आहे। हर्षवर्धन पाटलांच्या या पत्रानं महायुतीत खळबळ उडाली होतीच, पण त्याही आधी हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील यांनीही अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते। उमेदवार जे कोणी असतील, जे कोणी जाहीर होईल, आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू। आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू। आम्ही तेव्हा महाआघाडीत होतो, आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या 2-3 वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे। त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे, आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे।
महायुतीचे अनेक नेते अजित पवारांच्या विरोधात असल्याचं चित्र आहे. याआधी गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली होती. अजित पवारांना मी उपमुख्यमंत्री मानत नाही असं पडळकर म्हणाले होते. त्यानंतर अंकिता पाटील यांनी अजित पवारांना आव्हान दिलं. नंतर हर्षवर्धन पाटील यांनी अजितदादांविरोधात जाहीर पत्रप्रपंच केला. आणि आता विजय शिवतारेंनीही अजितदादांचा बदला घ्यायचं ठरवलंय. दुसरीकडे मात्र शरद पवारांनी जुन्या विरोधकांच्या भेटीगाठींचा सपाटा लावलाय. पवारांनी भोरमध्ये जात अनंतराव थोपटेंची भेट घेतली आहे. सुप्रिया सुळेंनी हर्षवर्धन पाटलांचं जाहीर कौतुक केलंय. चंद्रराव तावरे आणि पृथ्वीराज जाचक यांचीही सुप्रिया सुळेंनी भेट घेतली आहे. त्यामुळे अजितदादांसमोर बारामती लोकसभा मतदारसंघातच आव्हान निर्माण झालंय. लोकसभेच्या प्रचारात अजित पवार बारामती मतदारसंघातच अडकून पडतायत की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अजित पवारांनी विजय शिवतारे यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीत सांगून पाडलं होतं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळाली तर अजित पवारांना विजय शिवतारे यांच्या मदतीची गरज लागणार आहे. शिवतारे यांच्याप्रमाणेच इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, दौंडचे राहुल कुल यांची देखील मदत लागणार आहे. आजपर्यंत या ना त्या कारणाने अजित पवारांचा या सगळ्यांशी संघर्ष झाला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हा महायुतीतला मतभेद महाविकास आघाडीच्या पत्त्यावर पडणार आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, पुरंदर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.